ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। 600 कोटींच्या स्ट्रॉम वॉटर प्रकल्पावरून टक्केवारीचा खेळ। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा गंभीर आरोप। सांगली महानगरपालिकेच्या 600 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पावरून राजकारण तापले आहे। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकल्पात टक्केवारीचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। तसेच डीपीआर मध्ये त्रुटी असल्याने नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची वेळ येऊ शकते असा दावाही त्यांनी केला। सांगली महापालिकेच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। महापालिकेतील 2 सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप त्यांनी केला। प्रकल्पाचा डीपीआर प्रत्यक्ष पाहणी न करता तयार करण्यात आल्याने अनेक नागरिकांच्या घरावर कारवाईची वेळ येऊ शकते असाही दावा त्यांनी केला। नागरिकांच्या घराचे संरक्षण करण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि न्यायालयातही दाद मागू असा इशारा त्यांनी दिला। शासनाकडून 30% निधी मिळालेला नसतानाही कामाला सुरुवात का करण्यात आली असा सवाल करत प्रकल्पाच्या अंमलबजावणीवरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जागतिक बँकेच्या माध्यमातून जो निधी आला आहे, महापालिका क्षेत्रातील पाणी निचरा करण्यासाठी ज्या गटरीसाठी निधी आला आहे, तो निधी शासनाकडून महापालिकेला अजून प्राप्त झाला नाही। जो शासनाचा निधी आहे 30%, आणि हा निधी प्राप्त व्हायच्या आधी कोणत्याही प्रकारची तांत्रिक मान्यता ह्या ठेकेदारानं न घेता काम चालू करणं हे बेकायदेशीर आहे। महासभेची किंवा स्टँडिंगची दर मान्यता घेणे गरजेचं होतं, तर तो न घेता जागेवर जाऊन काम करणं आणि त्या ठिकाणी संबंधित पदाधिकारी जाऊन त्या दोघांच्यात वाद होणं हे कुठंतर महापालिकेला काळीमा फासण्यासारखा प्रकार काल घडला आहे। तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, डीपीआर मध्ये महापालिकेनं जर का चेंज नाही केलेत, बदल नाही केलेत, तर एक काँग्रेस पक्ष म्हणून हा झालेला चुकीचा डीपीआर जो लोकवस्तीतून जातो, जो नागरिकांच्या प्रायव्हेट जागेतून जातो, हा कुठंतर बदलून जो योग्य जागेतून पाणी निचरा करण्यासाठी केला पाहिजे। तसं न करता एखाद्या ऑफिसमध्ये बसून हा केलेला डीपीआर प्रशासनानं बदलावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या ज्या नागरिक वस्तीतून हा डीपीआर जाणार आहे हे थांबवण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि नागरिकांना कोर्टाच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना दिलासा देऊ, एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। या डीपीआर मुळे तोपर्यंत पाहत रहा तीचा जागर न्यूज। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊन।